आपण लगेच सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशनसाठी सुरुवात करूया. प्रिन्सिपल सर तुम्हाला सर्टिफिकेट्स देणार आहेत. येस, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू स्टुडंट्स. तुम्ही सगळ्यांनी खरोखरच खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. सो फर्स्ट रँक मिळालेला आहे आदित्य. वन सेकंड. थँक्यू सो मच. आणि आदित्यला एका डर्मा फार्मसी कंपनीकडून जॉब ऑफर लेटर सुद्धा आलेलं आहे. आदि 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 आदि. Congrats, bro. सेकंड रँक मिळालेला आहे सुलोचना. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू सर. आणि थर्ड रँकवर आहे दलजीत. अश्विनी प्लीज. थँक्यू सर. अश्विनी, या कॉलेजला तुमचा विशेष अभिमान आहे. येस, अनेक डिफिकल्ट सिच्युएशनमधून बाहेर पडून आणि प्रत्येक वेळी आपल्या कामावरती फोकस करून अश्विनीने हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. सो आम्हा सगळ्यांना प्राऊड फील होतं आहे की अश्विनीसारख्या स्टुडंटनी या कॉलेजमधून ॲडमिशन घेऊन हा कोर्स कंप्लीट केला आहे. अश्विनी, तुमच्यामुळे ही बॅच कायम लक्षात राहील. ऑफकोर्स, एवढे ॲडव्हेंचर्स वर्ष कोण विसरेल, हो ना? अश्विनी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. प्रिन्सिपल सरांनी या कॉलेजची ब्रँड अँबॅसिडर म्हणून तुम्हाला एक ऑफर दिली होती, ती आम्हाला मागे घ्यावी लागते. आता जे काय घडलंय त्यावरून ट्रस्टी सर यासाठी रेडी होणार नाहीत. सो आय एम रिअली सॉरी. सर, अहो सॉरी का बोलताय तुम्ही? मला या कॉलेजने बरंच काही दिलंय. मला सर्टिफिकेट मिळालंय आणि तसंही हे कॉलेज माझंच आहे ना. येस, हे कॉलेज तुमचं सुद्धा आहे. आमच्याकडनं कधी काय मदत लागली तर नक्की सांगा. सर, तुमची मदत मला खरंच लागणार आहे. म्हणजे ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याचा माझा उद्देश हाच होता की मला एखादी छान डिग्री मिळावी, त्यातलं सायंटिफिक नॉलेज असावं आणि त्याच्यानंतर माझं मी प्रोडक्ट लॉन्च करू शकेन. सर, आत्ता याच्यापुढे जे मी प्रोडक्ट तयार करणार आहे ना, त्याचं सर्टिफिकेशन मला तुमच्याच लॅबमध्ये करायचं आहे. तुम्ही कराल ना सर? हो, नक्कीच. थँक्यू सर. प्लीज. यानंतर डेझी प्लीज. पुनश्च एकदा अभिनंदन. भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. करू.
सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. ही बॅच माझ्यासाठी खूप मेमोरेबल बॅच आहे. ह्या बॅचला शिकवताना मला खूप मजा आली. मला आणि या कॉलेजला खूप प्राऊड फील होईल. असंच पुढे जाऊन काम करत राहा आणि स्वतःचं नाव कमवा. ओके, ऑल द बेस्ट. सर 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 सर. मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. बोला ना. थँक्यू सो मच सर. खरंच तुम्ही मला खूप मदत केली आणि तुमच्यामुळेच मला हे सर्टिफिकेट मिळू शकलं. तुम्ही प्रत्येक वेळी मला मोटिवेट केले. अश्विनी, तुम्ही खूप सिन्सिअर स्टुडंट आहात. बाकीच्या सगळ्या स्टुडंटना तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. तुमचं फ्युचर खूप ब्राईट आहे. पुढे तुम्हाला माझी कधीही मदत लागली ना तर मला नक्की सांगा, हे करेन. थँक्यू. गाइस, अब सबसे इम्पोर्टेंट काम बाकी है. अभी क्या सगळ्यांना सर्टिफिकेट तर मिळालं तर आहे. देखो, हम हमारी इस कॉलेज पे छाप छोड़े बिना नहीं जाएंगे. म्हणजे शिल्पी, चेकअप झाले, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. तू म्हणालीस लॉंग ड्राईव्हला जाऊया, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊन आलो. पण तू एक शब्द बोलत नाहीयेस. काय झालंय? कारण तुला चांगलंच माहिती आहे. आज पण डॉक्टरांकडे जायचं होतं म्हणून आलास. नाहीतर मी इतके कॉल करतेय, एक कॉल उचलत नाहीस माझा. उचललास तरी मी बिझी आहे असं सांगतोस. का अवॉइड करतोयस मला? तसं नाही आहे शिल्पी. मी खरंच खूप बिझी होतो. खूप वर्कलोड होता माझ्यावर. सॉरी, मला नाही आहे याच्यावर विश्वास. शिल्पी, हे बघ, आता जे आहे ते आहे. पण मला नाही वाटत की तू नर्वस असण्यामागे हे एकच कारण आहे. कारणं काय रे, भरपूर आहेत. आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझी फॅमिली. मी जे काही करते सगळं चुकीचंच वाटतं त्यांना. मी काही चांगल्या इंटेन्शननी करायला गेले तरीही त्यात प्रॉब्लेमच असतो. आता सिम्पल गोष्ट आहे, मी जॉब करायचं ठरवलं, त्याच्यातही प्रॉब्लेमच आहे त्यांना. पण शिल्पी, तुला जॉब का करायचंय? अगं, स्ट्रेस का घ्यायचंय तुला? तू ऐकलंस ना आता डॉक्टरांनी काय सांगितलं, की या अवस्थेमध्ये तुला स्ट्रेस घेऊन चालणार नाही. आणि फॅमिलीचं म्हणशील ना तर ते काही चुकीचं बोलत नाहीयेत. उलट तू त्यांच्या विचाराचा चुकीचा अर्थ घेतेस. आणि शिल्पी, आपल्या संसारात पण तू हेच केलंस. तुला मनाला येईल तसं वागलीस, कोणाचा विचार केला नाहीस. आणि त्यासाठी आज आपण एकत्र नाही आहोत. बाई, नशीब निदान तोंडावर खरं बोललास. शिल्पी, एक मिनिट. हे बघ शिल्पी, मला तुला हर्ट करायचं नव्हतं. पण हा आहे ना तुझ्या स्वभावातला मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हा तू ओव्हरकम केलास ना की सगळं इझी होऊन जाईल. अगं, ताईने तुला तिच्या बिझनेसमध्ये इन्व्हाइट केलंय. तू जरा तिच्या कलाने घे ना. तिला समजून घे, तिच्या सोबत राहा. बघ, सगळं नीट होईल. विद्युत, माझ्यातली कुठलीच गोष्ट कोणालाच चांगली वाटत नाहीये का रे? नाही शिल्पी, असं मुळीच नाहीये. तुझ्यात खूप चांगले बदल झालेले आहेत. तू आता पूर्वीसारखी चिडचिड करत नाहीस, सगळ्यांना समजून घेतेस, इनफॅक्ट ताईला मदत करतेस. आणि तुझ्यातले हे पॉझिटिव्ह बदल आहेत ना सगळ्यांच्या लक्षात येत आहेत, सगळे ऑब्झर्व करतायत. अगं, एक विचारू? विचार. मी जर अशीच राहिले तर सगळं परत पूर्वीसारखं होईल का रे? शिल्पी, मला असं वाटतं की सध्या आहे ना आपण आपल्या येणाऱ्या बाळाची काळजी घेऊया आणि त्याच्या हेल्थवर फोकस करूया. कारण या बाकीच्या गोष्टी डिस्कस करण्याची ही योग्य वेळ नाही आहे. निघूया आपण. एक आईस्क्रीम खाऊया आणि मग निघूया. बरं, ठीक आहे. तू थांब, मी आईस्क्रीम घेऊन येतो. हे घे तुझं फेवरेट आईस्क्रीम. थँक्यू. छान आहे. चॉकलेट फ्लेवर आवडतोच मला. येस.
काय झालं? लागलं ना? लागलंय? वेट 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 साधा आईस्क्रीम नीट खाता येत नाही तुला दे मला तुझं. का नाही तुला ते दिलंय ना बस. अरे मी माझ्यासाठी नाही, बाळासाठी मागतीये. बरं त्याला हवंय का? हो हवंय. काय रे अरे दे, मम्मीवरच गेल्या वाटतं. दे तर. ठीक आहे ओके. घे बाबा, लगेच चिडतो. हे सगळं या बाळामुळे झालंय. याच्यामुळेच शिल्पी माझ्यापासून लांब गेली. मी दुःखात असताना इतकं सुख मी तुमच्या आयुष्यात येऊच देणार नाही. इट्स टाइम टू रिपे शिल्पी वाघमारे. आज ऐश अब तू साइन कर और हाँ यहाँ पे कर साइन बीच में. ठीक आहे. एकदम सरस. अब एक इम्पोर्टेंट काम. तुम्हा सगळ्यांना खरं सांगू का, मी जेव्हा कॉलेजमध्ये पहिल्यांदा आले ना तेव्हा खूप घाबरले होते मी. खरंच मला खूप टेन्शन आलं होतं. आणि वर्गात आल्यावर तुम्ही सगळ्यांनी मला गुड मॉर्निंग टीचर असं म्हटलं होतं. पण आत्ता असं वाटतं की तुम्हा सगळ्यांशी माझी किती छान मैत्री झाली नाही. आणि तुमच्यामुळेच मला सर्टिफिकेट मिळालं. अरे यार अब सबको इमोशनल करेगी क्या आंटी? ही स्वाक्षरी म्हणजेच आपण एकमेकांचा निरोप घेतोय असं समजायचं का? क्या स्वाक्षरी साइन? ऑब्वियसली गाइस, दिस वॉज फॉर गुड बाय ओनली. प्लीज सुरुवात नाही का गुड मॉर्निंग ने झाली होती आणि शेवट हा गुड बाय से नाही होगा. खरंय, काहीही झालं तरी आपण सगळे एकमेकांच्या टचमध्ये राहूया. प्रॉमिस? प्रॉमिस? चलो सेल्फी लेते हैं अब मस्त. श्रेयस सर तुम्ही फाईल चेक केली का? चेक केलं सगळं. हे घे. जांभळेकर, ही फाईल चुकून तुम्ही मला दिली. समोर आली म्हणून चेक करत होतो. त्याच्यात सगळे बिझनेस अकाउंट्स होते. मी चेक केलं, गेले 5 प्रोजेक्ट्समध्ये खूप नुकसान झालं आहे कंपनीला. ॲक्च्युली सर सरांच्या नॅचरमुळेच हे सगळं झालं. पण इतका लॉस होऊन सुद्धा ब्रिक्स अँड अँगल चालू कशी आहे? कोणी बोलतंय पर्सनल लोन काढलं, कोणी बोलतंय की व्याजावर पैसे घेतलेत. पण खरं काय आहे ते कोणालाच माहीत नाही आहे. नाही चुकी. फाईल समोर आली म्हणून मी बघितलं, बाकी मला काय घेणं देणं. सर एक रिक्वेस्ट होती, ही फाईल चुकून तुमच्याकडे आली. प्लीज वारंग सरांना सांगू नका. डोंट वरी. आंबेडकर, ही फाईल माझ्याकडे आली, मी ही बघितली, हा विषय इकडे संपला. मी कोणाला काही सांगणार नाही. तसंही माझं काही ब्रिक्स अँड अँगलशी घेणं देणं नाही आहे. फक्त या एम्बर टॉवरच्या प्रोजेक्टपर्यंतच माझं घेणं देणं आहे. थँक्यू सर. अश्विनी, अश्विनी, हा आई, काय झालं? अगं, दिवा लावलाय, धूप कर आणि गडबड फिरवून घे. दाखवते मी. बरं, शिल्पी अजून आली नाहीये का? अगं विद्युत बरोबर डॉक्टरकडे गेलीये. दुपारची गेली, अजून आली नाही. येईल. कमाल आहे तिची. बाबांचा चहा. आणि कुहू आणि मयू कुठे गेल्यात? बाबा चहा. कुहू आणि मयू कुठे गेल्यात? अगं खाली गेला. संगीत खुर्चीची स्पर्धा आहे ना, दोघे जणी तिकडे. काय सुंदर दिसतेस. छान तयार झालीस. अहो, एकदम पूर्वीसारखी. आज सर्टिफिकेट मिळालंय ना, आणि आज नाश्त्याचा पण स्पेशल बेत आहे. मग असणारच. सर्टिफिकेट मिळालंय तिला, तुला नाही. नाही नाही, फक्त सर्टिफिकेट नाही, अजून एक कारण.
आणखी कुठलं कारण आहे? शिल्पीला येऊ दे ना, मग सांगते. अच्छा ठीक आहे, तोपर्यंत सर्टिफिकेट तर दाखव. दाखवते. बाबा, अरे वा, कमाल. अश्विनी श्रेयस वाघमारे, डिस्टिंक्शन. क्या बात. अभिनंदन. आणि तुला तुझ्या बिझनेस मध्ये पण खूप खूप यश मिळो. बाबा नमस्कार करते. सुखी रवा. गुड. आई मी दाखवते अगोदर. अगं मला काय छान. सुखी राहा. आता मला मिळेल का बघायला? थांबा, हो दाखवते. हे घ्या. अमेझिंग. अश्विनी श्रेयस वाघमारे. बाबा हे बरं आहे, आपण काय करायचं नाही, पण नाव येतं सर्टिफिकेटला. आई ग. अरे आली. अरे शिल्पी, बस इथे. अगं 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 बस, हळू हळू. सावकाश कधीची वाट बघते मी. पाणी आणते, थांब तुझ्यासाठी. काय ग, कसं आहे? सगळं ठीक आहे ना? डॉक्टर काय म्हणाले? हो बरं आहे. आणि बाळाची ग्रोथ पण आता व्यवस्थित छान झाली असं म्हणाले डॉक्टर. चहा. शिल्पी, खरंच ग खूप वाट बघत होते मी तुझी. हो म्हणालीस तू, बोल ना पुढे. कसं सांगू मला कळत नाहीये. म्हणजे गेले काही दिवस आपल्या दोघींमध्ये मतभेद आहेत. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरनं तू सतत माझ्यावर नाराज होतेस. म्हणजे तुला असं वाटतंय की तुझी मतं मला बिझनेसमध्ये नकोय. पण शिल्पी तसं नाहीये. खरंच अगं, माझ्यावर विश्वास ठेव. आणि ते सरप्राईज मिळाल्यावर ना तू खूप खुश होशील अगं. काय सरप्राईज? हे माझा दिवस असा छानच होते. आज सोनोग्राफी पण छान झाली. मला स्वतःलाही खूप छान वाटतंय आज. आणि आता तू म्हणते सरप्राईज आहे, सांग ना लवकर काय. अगं हो हो सांगते. म्हणजे आपल्या बिझनेससाठी तू एवढे एफर्ट्स घेतलेत, त्याच्यासाठी ना फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी तुला एक गोष्ट देणार आहे. याला नाही म्हणू नकोस. घे. हे काय आहे? पैसे कशासाठी? अगं आता हे असे पैसे ना मी तुला दर महिन्याला देत जाईल. तू आपल्या बिझनेससाठी एवढे कष्ट घेते, त्याचा मोबदला नको मिळायला? म्हणजे तू मला आता सॅलरी देणार आहेस? सॅलरी असं नाही ग. म्हणजे तुझं फिक्स्ड इन्कम असायला हवं ना. एक मिनिट वहिनी, मी हा बिझनेस आपल्या दोघींचा आहे असं समजून करत होते. लाईक 50-50. काय नाही केलं ग मी. रात्रभर जागून तुझ्या त्या प्रोडक्टच्या पॅकेजिंगसाठी तुला मदत केली. त्या एक्झिबिशनसाठी ते ब्रोशर बनवून दिलं, ते डिझाईन करून दिलं. त्या सावंत काकूंचं घरगुती नेटवर्क वापरून अख्ख्या सोसायटीवर फिरले, लोकांना रिक्वेस्ट केली, घ्या हे प्रोडक्ट घ्या म्हणून, चांगलं आहे. आणि या सगळ्याचा मोबदला म्हणून तुम्हाला सॅलरी देते? नाही अगं शिल्पी, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. म्हणजे मला असं वाटलं की तुला फिक्स्ड इन्कम हवाय म्हणून. हवाय, हो हवाय, मला फिक्स्ड इन्कम हवाय. पण मी बिझनेस वुमन होणं डिझर्व करत असताना तू मला नोकरासारखं का वागवतीयेस? असं नाहीये का शिल्पी? आहे वहिनी, असंच आहे ना. एवढे एफर्ट्स घेतल्यानंतर, ते पण प्रेग्नन्सी मध्ये, तू मला पार्टनर बनवायला पाहिजे होतंस. झाली परत रिॲक्ट. अरे समोरचा काय बोलतोय ते ऐकून घे, समजून घे जरा. दादा प्लीज, प्लीज तू तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडू नकोस. मला आता काय वाटतंय ना हे तुला नाही कळणार. काय बोलतेस तू? काय बोलतेय म्हणजे? सॅलरी दिलीये तिने मला. आणि काय ग वहिनी, मी काय तुला जेनिफर वाटले? तुझ्या सोबत काम करण्याचे पैसे द्यायला, सॅलरी द्यायला? हे किती इन्सल्टिंग आहे. तुला अंदाज तरी आहे या गोष्टीचा? मला आता काय वाटत असेल याची कल्पना येते. शिल्पी, सॅलरी दिलीस तू, पण इथे थांबायचंच नाही. शिल्पी आता थांब. अगं तू काय थांबायचंच नाही. अहो पण थांब जरा. अहो मला चिडली आहे, तुझं ऐकणार आहे का? ती आता रागाच्या भरात गेलीये. तिच्या मागे जाऊ नकोस. तिचं डोकं थंड झालं की येईल ती पण. अहो माझं खरंच चुकलं का?
गेले काही दिवस ती खूप काळजीत होती म्हणून मी तिला पैसे दिले. म्हणजे मला वाटलं की तिला. अश्विनी तुझं काही चुकलेलं नाहीये, कळलं तुला? तिला तुझा मुद्दाच कळला ना, त्यात तुझी काय चूक आहे? चूक कुणाचीही असू देतो, पण मला असं वाटलं की तिचं टेन्शन थोडं हलकं करावं. माझा असा काही हेतू नव्हता हो. आम्हा सगळ्यांना माहितीये तुझा हेतू नव्हता तसा. तू काळजी करू नकोस, मी सांगतोय तुझी चूक नाही. तिचं डोकं शांत झालं की येईल ती पण. नाही नको, ती एकतर प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत जास्त चिडचिड करणं बरं नाही. आताच डॉक्टरांकडनं आली आणि कालपासून तिला ना विकनेस आलाय. मी जाऊन तिला घेऊन येते. अश्विनी हा तू जाऊ नकोस, मी घेऊन येतो. ते बाई सगळं काय होतंय काय कळत नाही म्हणून ना मी मला मला- बाद झालं. याचा संबंध आता कुठेही सोडू नकोस तू. जे काही झालं ते फक्त आणि फक्त शिल्पीचा गैरसमज आणि तिच्या मूर्खपणामुळे झालं.